कुबेराच्या झाडाचे छान छान रोपं कसे तयार केलेले आहेत किंवा करणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघू शकता, हे आपलं आहे कुबेराचं झाड. तुम्हाला तर माहिती आहे, मी शेवंतीबरोबर आणलं होतं, तरी त्याला 1 महिने झाले असेल. खूप छोटं रोप होतं. व्हिडिओ तर आहेच त्याचा चॅनलवर, तुम्ही बघितलेला आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपण जर इथून फांदीपासून असं कट करून घेतलं ना, तरी पण याच्यापासून रोप तयार होतं. याला काही मुळी पाहिजे किंवा झाडच पाहिजे किंवा बी वगैरे काही नसतं त्याचंवालं. काही काही नाही का झाडांची बिया असतं किंवा मुळापासून काढावं लागतं तेव्हा ते रोपतं. तसं ह्या झाडाचं नाही आहे. ह्या झाडाचा पाला जो असतो ना, पाला किंवा ही अशी फांदी अशी कट जर केली ना आपण, तर अशा प्रकारे जरी आपण ही लावली ना, तर आता मला ह्या कुंडीत नाही लावायची, दुसऱ्या कुंडीत लावायची आहे. खरं तर याची माती मी हे नाही केलेली. तर अशा प्रकारे आपण जर एक साधं सोपं नसतं हे असं नाही का, टोचून जर दिलं ना, ते खोसून जर दिलं ना, तरी पण ते रोपून जातं. याच्यापासून पाल्यापासून पण आपण याचं रोप तयार करू शकतो. तर अशा प्रकारे मी कुंडी मोकळी करून घेणार आहे. कारण मला हे असं असं का माहिती, असं का झालं आहे असं, म्हणजे नाही का सरळ जायला पाहिजे होतं. तर ते थोडंसं असं वाकडं वाकडं झालेलं आहे. तर मला हे खरं दुसऱ्या कुंडीत लावायचं. प्रत्येक वेळेस मला मला म्हणजे या झाडाबद्दल एवढं माहिती नव्हतं. मला वाटलं की तेवढंच राहतं काय माहिती, असं नाही का. आणि छोटंसं मी बऱ्याच जणांच्या हॉलमध्ये किंवा असं असं पाहिलेलं, तर म्हटलं छोटंच असते, तेवढंच असतं. पण ते तसं नाही आहे, ते खूप मोठं होतं ते झाड. आणि त्याला आता असं मध्ये काडी लावून असं बांधून देणार आहे मी. काही काही ठिकाणी बघितलेलं आहे की असं तारी वगैरे लावून असा मस्त राऊंडचा वेल वगैरे करतात, खूप छान दिसतं ते. पण आता हे नेमकं काय होतं, माझ्या दरवेळेस असंच होतं की माझ्याकडून कुंड्या कमी पडून जातात, म्हणजे छोट्या होऊन जातात. तर अशा प्रकारे काडीमध्ये राहून आणि त्याला बांधून द्यावं लागेल, कारण खूप पांगलेलं आहे ते. आणि काय झालेलं आहे ना, त्याचं वजन म्हणजे ते खूप रसदार पाले, म्हणजे एकदम पाणीदार त्याचे पानं किंवा फांद्या असतात, तर त्याचंच वजन त्याला झेपत नाही आहे. त्यामुळे मी अशा प्रकारे त्याला बांधून देणार आहे. आणि खूप छान असं येतं ते लवकर, त्याला काहीही करावं लागत नाही, खत नाही वगैरे नाही, काही नाही. आणि एक विशेष म्हणजे त्याची पानंसुद्धा अजिबात खराब होत नाही. ऊन असो काही असो, आता आम्ही पुण्याला होतो तेव्हा तर किती ऊन होतं ना, पूर्ण झाडं सुकली होती. पण याला काहीच नव्हतं झालं, तसंच होतं, कारण ते स्वतःच खूप पाणीदार आहे. त्यामुळे ते लवकर त्याला काही म्हणजे ऊन वगैरे त्याला लागत नाही, मला असं वाटतं. आणि असं आपण जे असतं ना, पान हे बघा, या पानापासून पण आपण रोप आपण याचं तयार करू शकतो. या पान पण फुटतं. आता आपण कुंडी भरायची आणि हे पानं जे असतात ना, हे पानं असे पसरून म्हणजे असं नाही का, असे ठेवून द्यायचे लाईनशीर, तरी पण त्याच्यापासून रोप तयार होतं. तरी बघू शकता तुम्ही. पण हे असं मग मोठं झालं ना ते, त्यामुळे मला ना दुसऱ्या कुंडीत लावायचं आहे. पण सध्या कुंडी तयार नाही आहे आणि माती पण नाही आहे. पण मला म्हणजे बघायचं होतं की नवीन रोप कसं तयार होतं किंवा फुटतं की नाही. तर त्यामुळे मी याच्यापासूनच रोप आधी तयार करून घेणार आहे या कुंडीतच, आणि मग दुसऱ्या कुंडीत लावणार आहे. तर बघूया आपण इथून पुढे पण कशा प्रकारे त्याचं रोप येतं. येणार तर आहेच, नक्कीच येणार आहे. पण एक आपण बघतोय करून. आणि एकदम म्हणजे सोपा उपाय आहे. कुठं त्याला काही म्हणजे जास्त झंझट नाही आहे की असं करा, मग कुंडी मातीची हे भरा, खताची भरा किंवा शेणखत वापरा किंवा दुसरं कुठलं खत वापरा, असं काही नाही आहे. छान अशी माती आपण जी आपण बाकीच्या झाडांना घेतो तशी जरी माती घेऊन आपण लावलं तरी पण खूप छान असं येतं. अजिबात सुकत वगैरे काही नाही आहे. त्याला आपण काही वेगळं काहीही करत नाही किंवा वेगळं लिक्विड बनवलं ते टाकलं किंवा वेगळं खत केलं ते टाकलं, असं काही नाही आहे. एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि एकदम सहज येणारं झाड आहे. जास्त झंझट नाही आहे किंवा सुकत नाही आहे किंवा काही नाही आहे. तुम्ही बघू शकता एकदम. आणि दिसायला पण खूप एवढं छान दिसतं ना, मस्त एकदम. गार्डनमध्ये आणा, हिरवं दिसतं आणि आपण ते एकदम दाराशेजारी म्हणजे ठेवलेलं आहे, तर खूप छान दिसतं, म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं. कारण खूप हिरवं आहे ते. अजिबात आता उन्हाळा असल्यामुळे बाकीची झाडं कसं सुकून गेलेले आहेत आणि आता भरपूर झाडं आपल्या याच्यातले कमी झालेले आहेत. पण हे जे अशा शोचे झाडं असतात ना, मी कालच्या व्हिडिओत, माझ्या परवाच्या व्हिडिओत तुम्हाला काय दाखवलं, अननस नाही का, अननस एक खूप छान दिसतं. हे एक असे छोटे झाडं पण एक ते छान दिसतात ना. आता ते काही छोटे नाही राहणार, मोठे होणार आहे. आता ते अननसाचं पण झाड मोठं होणार आहे. पण हे झाडं असतात ना, अजिबात सुकत नाही, ते खूप छान दिसतात. इतक्या उन्हाळ्यातसुद्धा इतके मस्त आणि नाही का, बघता अशी असं थंड नाही का वाटतं माणसाला.
असं छान असे आपले हे जे कुंडीत जे झाडं असतात ना, खरंच कुंडीतले झाडं म्हणजे आपल्याला वाटेल तिथे आपण ठेवतो ना, तर ते सारखे आपल्या समोर असतात किंवा आपल्या जवळ असतात तर खूप छान दिसतात. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही हे जे फांद्या फुटलेल्या आहेत ना, ह्याच्यापासून पण तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने रोप तयार करू शकता असे. आणि आता हे खूप वाढलेलं आहे ना, तर मी मोठे त्याच्या हे तोडणार आहे आणि अशा प्रकारे ते लावून द्यायचं. तर मी तुम्हाला दाखवेलच पुढे कशाप्रकारे याचं रोप तयार होतं, म्हणजे आपण दुसऱ्या कुंडीत लावू शकतो ते. याला फक्त मुळ्या फुटूपर्यंत याच्यात ठेवायचं आहे. मुळी फुटली की काढून दुसरीकडे लावायचं आहे. आता याला एवढीच कुंडी बस झाली. हे पूर्ण कट करून घेणार आहे आणि हे जे आहे ना रोपलेलं हे ह्याच कुंडीत ठेवणार आहे आणि बाकीचे जे साईडचे फांद्या याच्यापासून आपण दुसऱ्या कुंडीत रोप तयार करू. तर मी तुम्हाला दाखवेलच पुढं कशाप्रकारे रोप तयार झालेलं आहे किंवा फुटलेलं आहे किंवा आलेलं आहे. आपले तर व्हिडिओ असतातच आणि मी तुम्हाला नक्कीच दाखवेल की घरच्या घरी आपण किती छान असं कुबेराचं रोप तयार करू शकतो. आता आपण बाहेरून कुठून नर्सरीतून आणण्यापेक्षा आणि हे करण्यापेक्षा घरीच रोप तयार करायचं आणि खरंच ना कुणाचं काहीतरी असेल तर हे बाकीचं काही गिफ्ट देण्यापेक्षा ना एक छानसं कुंडीत झाड तयार करून, आता तर पावसाळा चालू होणार आहे, आता छान छान झाडं येणार आहेत. तर छान असं कुंडीत एक झाड लावून कुणाला जर गिफ्ट केलं ना तर खरंच ते खूप छान गिफ्ट जाईल. मला वाटतं असं आहे, म्हणजे माझं मत आहे, बाकीच्यांचं नाही सांगत मी. आणि असं छान असं जर दिलं ना तर खूप छान वाटतं आणि बघायला पण खूप छान वाटतं. तर तुम्ही बघू शकता आणि झाडापेक्षा दुसरं कुठलंही गिफ्ट छान असू शकतं असं मला नाही वाटत. म्हणून मी म्हणत आहे, हे माझं मत आहे, बाकीच्याचं माहिती नाही. चला आपण भेटू परत. बाय बाय.